हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 यामधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा जो टॉपिक आहे त्याच्यावर आधारित काही हॉट्स क्वेश्चन सोडवू. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही हॉट्स क्वेश्चन पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये त्यावर आधारित आणखी काही प्रश्न सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. द पेरिमीटर, कदाचित इथं सेमीच्या ऐवजी पेरिमीटर पाहिजे. पेरिमीटर ऑफ a rectangular shaped garden is 36 meter and the length of the garden is 4 meter more than its breadth. Find the length and breadth of the garden. एक रेक्टँग्युलर गार्डन दिले, त्याच्या लेंथ आणि ब्रेथ मधले रिलेशन दिले आणि पेरिमीटर दिले. So suppose this is the garden which is rectangular, so it must have length and the breadth. So we have to use two variables here, length and breadth. हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला वापरायचे आहेत आणि ह्या प्रश्नामध्ये जी काही माहिती दिली त्याच्यावरून दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला तयार करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड हॅव लेट L be the length and B, small letter b, be the breadth of rectangular garden. तर हे आपण असं कन्सिडर केल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दोन इक्वेशन्स याची तयार करायचे. इथं दुसरं रिलेशन असं दिलंय, द लेंथ ऑफ गार्डन इज 4 मोर दॅन इट्स ब्रेथ. मग लेंथ साठी अक्षर आपण एल घेतलेला आहे. ही लेंथ ब्रेथ पेक्षा 4 मीटरने जास्त आहे, म्हणजे ब्रेथ मध्ये आपल्याला 4 मिळवावं लागेल. याच्यावर एक इक्वेशन आपल्याला तयार करता येईल. बी जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतलं तर एल मायनस बी होईल, दॅट इज इक्वल टू 4. हे झालं पहिलं इक्वेशन. आता आणखी एक इक्वेशन आपल्याला तयार करावं लागेल, तरच आपण याचं सोल्युशन काढू शकतो. आता ते दुसरं इक्वेशन तयार करण्यासाठी पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन दिलेली आहे, मग त्या पेरिमीटरचा उपयोग करायचा. वी हॅव द फॉर्म्युला फॉर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. म्हणजे पेरिमीटर, त्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी. ही पेरिमीटर दिली 36, त्यामुळे पेरिमीटरच्या खाली 36 लिहूया, दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी. मग 2 इंटू एल प्लस बी आहे, 2 जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर 36/2 होतील, दॅट इज इक्वल टू एल प्लस बी. 36/2 म्हणजेच 18, दॅट इज इक्वल टू एल प्लस बी. हे साइड बदलून जर आपण लिहिलं तर आपल्याला असं मिळेल एल प्लस बी इज इक्वल टू 18. सो याला आपण नंबर देऊया इक्वेशन नंबर 2. आता ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण तयार केली. याच्यामध्ये बी चा कोएफिशियंट सेम आहे, त्याचे साइन सुद्धा वेगवेगळे आहेत, म्हणजे याची जर ऍडिशन आपण केली तर आपल्याला उत्तर मिळेल. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग फर्स्ट इक्वेशन आहे एल मायनस बी दॅट इज इक्वल टू 4 आणि सेकंड आहे एल प्लस बी इज इक्वल टू 18. या दोन्हीची आपण करू ऍडिशन. So here plus b minus b will get cancelled, l plus l 12 मिळेल. 4 plus 18 22. म्हणजेच l ची व्हॅल्यू 2 जर आपण राईट हँड साइडला घेतली तर 22/2 होईल, म्हणजेच 11. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ l. त्यामुळे l ही लेंथ या रेक्टँग्युलर गार्डनची 11 मीटर असेल. तर ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, फर्स्ट इक्वेशन आहे एल मायनस बी इज इक्वल टू 4. एल ची व्हॅल्यू 11 आहे, तिथे ठेवूया मायनस बी इज इक्वल टू 4. मग 11 हे प्लस 4 या बाजूला घेऊया, मायनस 4 होतील आणि मायनस बी जर राईट हँड साइडला घेतले तर प्लस बी होतील. 11 मायनस 4 दॅट 7 इज इक्वल टू बी, म्हणजेच बी इज इक्वल टू 7. त्यामुळे हा जो रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याची लेंथ आहे 11 मीटर आणि ब्रेथ आहे 7 मीटर. तर या पद्धतीने आपण या प्रश्नामध्ये सुद्धा जी काही माहिती दिली त्याच्यावरून दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करून अशा प्रश्नाचे उत्तर मिळवू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. तर पुढचा प्रश्न पुन्हा एकदा टू फॉर्म सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स युजिंग डिटर्मिनंट. म्हणजे आता इथे आपल्याला इक्वेशन वरून डिटर्मिनंट सोल्युशन काढायचं नाही, तर डिटर्मिनंट दिलेले आहेत डी डीएक्स आणि डी वाय, आणि त्याच्यावरून इक्वेशन तयार करायचं. आता याच्यामध्ये व्हेरिएबल आपण दोन घेऊया, एक्स अँड वाय. ही दोन व्हेरिएबल्स आपण वापरू. मग डी हा जो डिटर्मिनंट असतो त्याच्यामध्ये या पहिल्या कॉलम मध्ये किंवा आपण रो वाईज जर विचार केला तर पहिल्या इक्वेशन मधले रिस्पेक्टिव्हली जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोएफिशियंट्स असतात. म्हणजे एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आपण जर घेतले तर त्याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट 4 आणि वायचा कोएफिशियंट -3. याच्यावरून इक्वेशन आपल्याला असं मिळेल 4 इंटू एक्स. इथं -3 असल्यामुळं
-3y घ्यायचं. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्याचे कोइफिशियंट्स आपल्याला मिळाले. त्याच पद्धतीनं त्या डिटर्मिनंट मधली दुसरी जी लाईन आहे, दुसरी जी रो आहे, त्याच्यामध्ये जे कोइफिशियंट्स आहेत ते दुसऱ्या इक्वेशन मधल्या एक्स आणि वायच्या यांचे कोइफिशियंट्स असतात. मग इथं दुसरी व्हॅल्यू 2 आहे. 2 × x म्हणजे 2x. आणि इथं दुसरा कोइफिशियंट फक्त 5 आहे, म्हणजे इथं प्लस साइन घ्यायचं. ज्यावेळेला दिलं नसतं तर +5 × 1. म्हणजे हे दोन इक्वेशन्स मिळाले. आता ह्यांच्या बरोबरच्या व्हॅल्यूज आपल्याला करायच्या, म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स. ते आपल्याला डी वरून मिळू शकत नाहीत, कारण डी मध्ये फक्त आपण एक्स आणि वाय चे कोइफिशियंट घेतो. तर ते कोइफिशियंट वापरून आपण त्या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड तयार केलेले आहेत. आता dx आणि dy याच्यामध्ये आपल्याला त्याचे कॉन्स्टंट टर्म्स मिळणार. आता डी आणि dx ची कंपॅरिझन जर केली तर पहिला जो कॉलम आहे तो रिप्लेस केला इथं 5 9 आणि dy चं कंपॅरिझन केली तर दुसरा कॉलम रिप्लेस केलाय 5 9 म्हणजे 5 आणि 9 हे झाले त्यांचे कॉन्स्टंट टर्म्स. सो 4x - 3y = 5 and 2x + 5y = 9. तर हे झाली ती दोन इक्वेशन्स. आता या प्रश्नात फक्त इक्वेशन तयार करा असं सांगितलंय. फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन्स. जर ह्याला जोडून एखादा प्रश्न असा आला की तयार करा आणि सोडवा, तर मग आपण हे दोन इक्वेशन्स त्याच पद्धतीनं सोडवू शकतो. डिटर्मिनंट मेथड जरी वापरली तरी सुद्धा त्या मेथडचा उपयोग करून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. म्हणजे तसा प्रश्न आपल्याला विचारलाय, आपल्याला फक्त टू फॉर्म सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे फक्त तयार करा, मग आपण ते तयार करू. जर सोडवा असा प्रश्न असता तर आपण ते सोडवू. पुढचा प्रश्न असा आहे, आय हेड नंबर 75 in my mind, a condition showing the relation between these digits. आणि दुसरा क्वेश्चन असा आहे, राईट द कंडिशन शोईंग रिलेशन बिटवीन द नंबर अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आपल्याला तिथं कंडिशन लिहायची आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला एखादा वर्ड प्रॉब्लेम दिलेला असतो तर त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल वापरून त्या वर्ड प्रॉब्लेमचं किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचं आपण व्हॅल्यू काढतो, म्हणजे त्याचं सोल्युशन काढतो. पण इथं सोल्युशन आपल्याला दिलंय, तो नंबर माहिती आपल्याला 75. आपल्याला कंडिशन तयार करायचे, थोडक्यात आपल्याला ते इक्वेशन, वर्ड इक्वेशन किंवा वर्ड प्रॉब्लेम तयार करायचे. तर कॉम्प्रिहेन्शन वर आधारित हा प्रश्न आहे. म्हणजे हा नंबर जर 75 असेल तर याच्यामध्ये 2 डिजिट्स आहेत. 5 जो आहे तो युनिट प्लेसला आहे आणि 7 आहे तो टेन्स प्लेसला. तर यांचा उपयोग करून आपल्याला एक कंडिशन तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये युनिट प्लेसला 5 आहे आणि टेन्स प्लेसला 7 आहे. तर याच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर 7 हा 5 पेक्षा 2 न जास्त आहे किंवा 5 7 पेक्षा 2 न कमी आहे. ह्या कंडिशनचा उपयोग करून आपल्याला प्रश्न इथं पडला असा विचारलाय की राईट एनी कंडिशन शोईंग रिलेशन बिटवीन देअर डिजिट्स. मग इथं एक रिलेशन आपण असं वापरू शकतो किंवा असं तयार करू शकतो, द टेन्स प्लेस डिजिट हा जास्त आहे, मोठा आहे. लेट किंवा द टेन्स प्लेस डिजिट इज ग्रेटर. आता हा ग्रेटर आहे पण किती न जास्त आहे, ग्रेटर दॅन कुणापेक्षा, तर युनिट्स प्लेस पेक्षा. ग्रेटर दॅन युनिट्स प्लेस डिजिट बाय कितीने जास्त आहे, तर 2. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. राईट एनी कंडिशन शोईंग द रिलेशन बिटवीन देअर डिजिट्स. आता हीच कंडिशन लिहायला पाहिजे असं नाही. जर आपण इथं असं लिहिलं की युनिट्स प्लेस डिजिट इज स्मॉलर दॅन टेन्स प्लेस डिजिट बाय 2, तर ते सुद्धा बरोबर आहे. तरीही कुठली एक कंडिशन आपण लिहू शकतो. तर हे झालं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न असा आहे की राईट द कंडिशन शोईंग रिलेशन बिटवीन द नंबर अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता नंबर आहे 75, त्याच्यामध्ये जे डिजिट्स आहेत ते इंटरचेंज केले, म्हणजे टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला आणि युनिट प्लेसचा 10 प्लेसला, तर ती संख्या होईल 57. आता ह्यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे त्याच्यासाठी एक कंडिशन आपल्याला लिहायची. आता या 75 आणि 57 मध्ये या दोन्हीची जर वजाबाकी आपण केली तर त्यांच्यातला फरक आपल्याला मिळेल. सो इट इज 18. 57 + 18 75. मग याचा उपयोग करून आणखी एक रिलेशन आपण तयार करू शकतो. ते रिलेशन आपल्याला असं लिहावं लागेल, बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स
द न्यू नंबर, नवीन नंबर जो तयार झालाय तो लहान आहे. न्यू नंबर इज स्मॉलर दॅन ओरिजिनल नंबर. मग तो कितीनं कमी आहे तर ते लिहायचं ओरिजिनल नंबर बाय 80. तर ही कंडिशन आपल्याला दिसते या 57 आणि 75 मध्ये. त्याच्यानुसार आणखी एक ही कंडिशन आपण लिहू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण त्याच्या कंडिशन्स लिहायच्या आहेत तर त्या आपल्याला लिहिता येतील. त्याच्यासाठी आपल्याला तो प्रॉब्लेम जो आहे तो समजून घ्यावा लागतो. तर हे कॉम्प्रिहेन्शनवर आधारित असे काही प्रश्न तिथे आपल्याला विचारलेले असतात. तर हा आणखी एक प्रश्न. ओके, या पुढचा आणखी एक प्रश्न पाहू. राईट एनी टू लिनियर इक्वेशन्स इन two variables in which the value of one variable is 12 and the other is 10. म्हणजे आपल्याला दोन व्हेरिएबल्सचे व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला दोन लिनियर इक्वेशन्स तयार करायचे आहेत. त्या दोन व्हॅल्यूज 10 आणि 12 आहेत. मग ह्या दोन व्हेरिएबल्सना आपण नाव देऊया एक्स आणि वाय. मग हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय, समजा इथं एक्स ची व्हॅल्यू आपण 12 घेतली आणि वाय ची व्हॅल्यू 10 घेतली. तर 12 आणि 10 मध्ये फरक कितीचा तर 2चा. म्हणजे 12 ही संख्या 10 पेक्षा 2 जास्त आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो 12 वजा 10 बरोबर 2. 12 मायनस 10 इज इक्वल टू 2. मग हेच जर आपण ह्याच्यासाठी अक्षर ठेवलं, 12 साठी अक्षर ठेवलं एक्स आणि 10 साठी वाय, तर इक्वेशन मिळेल एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. तर हे झालं पहिलं इक्वेशन. तर हे एक इक्वेशन झालं. आता ह्याला समजा आणखी आपण काही सिम्प्लिफाय करू शकलो किंवा ह्याच्या आणखी एक इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 हे तर एक इक्वेशन झालं. पुन्हा आपण दुसरं काही लिहू शकत नाही. मग आता आपण असं करूया 2x घेऊया आणि इथं 3x घेऊया आणि 2y घेऊया आणि यांच्यामधलं रिलेशन बघूया. x ची व्हॅल्यू 12 आहे. मग 12 इंटू 3 म्हणजे 36 होईल आणि y ची व्हॅल्यू 10 आहे. 10 इंटू 2 20 मिळेल. 36 आणि 20 याच्यामधला डिफरन्स किती आहे तर 16. मग आपल्याला असं मिळेल 3x मायनस 2y दॅट इज इक्वल टू 16. तर हे आणखी एक इक्वेशन तयार होईल. तर ही जी दोन इक्वेशन्स आहेत या दोन व्हॅल्यूजसाठी, या दोन दिलेल्या किमतीसाठी आपण तयार करू शकतो. तर हे असं आपल्याला कॉम्प्रिहेन्शनवर आधारित काही प्रश्न असतात. तर हा त्याच पद्धतीचा प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न. फ्रॉम द रेल्वे स्टेशन I took a rickshaw to go to home. It is decided that I have to pay rupees X for the first kilometer and for each kilometer rupees Y for the next. For 10 kilometers the fare is 40 and for 16 kilometers the fare is 50. Find the fare for the first kilometer. ओके, आता इथं आपल्याला असं दिलेलं की रिक्षामध्ये पहिल्या किलोमीटरसाठी एक्स रुपये आहेत आणि तिथून पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी फॉर इच किलोमीटर रुपीज वाय. 10 किलोमीटर झाल्यानंतर 40 रुपये फेअर होतं आणि 16 किलोमीटरला 58 रुपये फेअर होतं. तर त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारलाय की पहिल्या किलोमीटरला किती रुपये फेअर आहे. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला दिलेलंच आहे की पहिल्या किलोमीटरसाठी फेअर आहे एक्स, तर ते व्हेरिएबल आहेच आपल्याकडे आणि पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी वाय. मग आता ह्याच्यामध्ये पहिलं जे डिस्टन्स दिले 10 किलोमीटर त्याच्यासाठी फेअर किती आहे ते पहिल्यांदा काढूया. सो बाय द फर्स्ट कंडिशन गिव्हन वी हॅव रुपीज एक्स फॉर द फर्स्ट किलोमीटर. म्हणजे पहिल्या किलोमीटरला एक एक्स रुपये असणारच आहे, त्यामुळे हे एक्स रुपीज घ्यावे लागतील. प्लस आता पुढच्या प्रत्येक किलोमीटरला वाय रुपीज आहे. मग आता पहिले 10 किलोमीटर पहिल्या कंडिशन मध्ये किलोमीटर किती गेलेले रिक्षा तर 10. तर त्या 10 मधला एक जर आपण बाजूला काढला तर शिल्लक उरतात 9.
ह्या पहिल्या 1 किलोमीटरसाठी एक्स रुपीज आपण घेतलेलेच आहे. उरलेल्या 9 साठी त्या 9 किलोमीटर मधल्या प्रत्येक किलोमीटरला वाय रुपये आहे. समजा वाय ची किंमत 10 असेल आणि 9 किलोमीटर गेला असेल तर 10 गुणिले 9 म्हणजे 90 होणार आहे. त्याच लॉजिकनं इथं पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रुपीज वाय जर असेल आणि असे 9 किलोमीटर जर जायचं असेल तर 9 गुणिले वाय म्हणजेच 9y होईल. आणि ही सगळी ऍडिशन केल्यानंतर ते टोटल फेअर असणार आहे 10 किलोमीटरसाठी. आता 10 किलोमीटरसाठी फेअर किती आहे तर 40. म्हणजे आपलं इक्वेशन असं तयार होईल x प्लस 9y इज इक्वल टू 40. इक्वेशन नंबर 1. आता ह्याच लॉजिकनं आपण दुसरं इक्वेशन तयार करू शकतो जे दुसऱ्या डिस्टन्ससाठी आहे. म्हणजे दुसरं डिस्टन्स म्हणजेच फॉर 16 किलोमीटर द फेअर इज 58. मग या 16 ची पण फोड करायची कारण त्या 16 मधल्या 1 किलोमीटरला वेगळा रेट आहे आणि उरलेल्या 15 किलोमीटरला वेगळा रेट आहे. पहिलं जे 1 किलोमीटर आहे त्याच्यासाठी रेट आहे एक्स, तिथं एक्स आपण घेऊया, प्लस उरलेले 15 किलोमीटर त्यातल्या प्रत्येक किलोमीटरसाठी वाय आहे म्हणजे 15 इंटू वाय 15y. आणि ह्या दोन्हीची जर ऍडिशन आपण केली तर आपल्याला मिळणार आहे 58. दॅट इज इक्वेशन नंबर 2. पुढे आपण बघूया की हे दोन इक्वेशन्स आपले झालेत x प्लस 9y इज इक्वल टू 14, x प्लस 15y इज इक्वल टू 58. आता ही दोन इक्वेशन्स एकदा तयार झाली सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स तर त्याच्यावरून आपण हे दोन सॉल्व्ह करूया. आता याच्यामधला x जो कोएफिशियंट आहे सॉरी x जे व्हेरिएबल आहे त्याचं कोएफिशियंट सेम आहे त्यामुळे इथे इक्वल काही करायची गरज नाही. आपण याची सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्ट these two equations. Subtracting equation 2 from 1 किंवा 1 from 2. मग 1 मधून जर 2 सबट्रॅक्ट करायचे असेल तर x प्लस 9y इज इक्वल टू 40. त्याच्यामधून सेकंड इक्वेशन दॅट इज x प्लस 15y इज इक्वल टू 58 हे सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. सबट्रॅक्शन करताना दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन बदलायचं. हे प्लसचे मायनस इथे प्लसचे मायनस. प्लस एक्स ला मायनस एक्स निघून जाईल. 9 मायनस 15y तर मिळेल मायनस 6y इज इक्वल टू 40 मायनस 58 इट्स मायनस 18. दोन्ही बाजूचं निगेटिव्ह साइन निघून जाईल म्हणजे 6y इज इक्वल टू 18 होईल. y ची व्हॅल्यू 18 डिवायडेड बाय 6 म्हणजे 6 ने जर भाग घालवला तर 3 चा भाग जाईल. सो y इज इक्वल टू 3. ही y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मग y ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. मग हे y ची व्हॅल्यू म्हणजेच काय, y कशासाठी दिली आपल्याला तर पुढच्या प्रत्येक किलोमीटरसाठी y रुपीज इतकं फेअर आहे. आपल्याला पाहिजे फर्स्ट किलोमीटर साठी जर फेअर. मग त्याच्यासाठी किंमत किंवा व्हेरिएबल आहे x. आपल्याला x ची किंमत याच्यामध्ये काढायची. तर ही जी y ची किंमत आहे ती इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवूया म्हणजे x ची व्हॅल्यू मिळेल. आणि x ची व्हॅल्यू म्हणजेच पहिल्या किलोमीटरसाठी किती फेअर आहे ती किंमत. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 1 ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण y ची व्हॅल्यू ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 that is x plus 9y is equal to 40. तर याच्यामध्ये x plus 9 into y that is 3. y ची व्हॅल्यू 3 आपण काढलेली. इथे रिप्लेस करूया that is equal to 40. So x plus 9 into 3 27 is equal to 40 मिळेल. That is x is equal to 40 plus 27 जर राईट हँड साइडला घेतलं तर मायनस 27 होतील. So x is equal to 40 minus 27 that's 13. तर ही x ची व्हॅल्यू मिळाली आणि x म्हणजेच काय तर फेअर फॉर द फर्स्ट किलोमीटर. त्यामुळे फेअर फॉर द फर्स्ट किलोमीटर हे असणार आहे ₹30. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. पुढचा क्वेश्चन आपण बघूया. हा पुन्हा एकदा आणखी एक क्वेश्चन आहे. द सम ऑफ द 2 digit number and the number obtained by interchanging the digits in 143. If the digit at the units place is 3 more than digit at the tens place, find the original number. मग इथं दोन डिजिट्स आहेत टेन्स प्लेस आणि युनिट्स प्लेस. त्या दोन्हीसाठी एक एक अक्षर आपण घेऊया. सो लेट युनिट्स प्लेस डिजिट बी एक्स. प्लेस डिजिटला आपण एक्स अक्षर घेऊया अँड टेन्स प्लेस डिजिट त्याच्यासाठी अक्षर घेऊया वाय. मग त्याच्यावरून आपण नंबर तयार करू शकतो. एखादा नंबर त्याच्यामध्ये असणारे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मध्ये असणारे जे डिजिट्स आहेत ते जर दिले असतील तर त्यावर नंबर आपण तयार कसा करतो. समजा इथं युनिट प्लेसला एक्स आहे
आणि टेन्स प्लेसला वाय आहे, तर तो नंबर वाय एक्स होत नाही. हा झाला त्या दोन्हीचा गुणाकार वाय इंटू एक्स. आपल्याला तो नंबर तयार करायचा. मग याच्यामध्ये टेन्स प्लेसला जे डिजिट आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10y होईल. त्याच्यामध्ये युनिट प्लेसला जो डिजिट आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं. सो एक्स इंटू 1 दॅट्स एक्स. आणि अशा पद्धतीनं हा नंबर आपल्याला मिळाला, विच इज द ओरिजिनल नंबर. आता पुढे आपल्याला असं दिलंय की सम ऑफ 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग डिजिट. आता हा जो नंबर आहे तो ओरिजिनल नंबर आहे. त्याच्यामधले डिजिट्स जर आपण इंटरचेंज केले म्हणजे एक्सच्या ठिकाणी वाय आणि वायच्या ठिकाणी एक्स, तर तो नंबर बनेल 10x प्लस वाय. आणि ह्या दोन्हीची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन मिळते 143. सो दॅट इज इक्वल टू 143. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. 10x प्लस एक्स दॅट इज 11x प्लस 10y प्लस वाय 11y दॅट इज इक्वल टू 143. नाउ वी कॅन डिवाइड थ्रू आउट बाय 11. या इक्वेशनला आपण 11 ने भाग घालू. सो 11x डिवायडेड बाय 11 प्लस 11y divided by 11 is equal to 143 divided by 11. मग इथं अंशात आणि छेदात 11 ला 11 निघून जाईल. इथं 11 ने जर भाग घालवला तर 11 एके 11, 3 शिल्लक राहील 11 चे 33. म्हणजे ते शिल्लक राहील x प्लस y इज इक्वल टू 30. हे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता दुसरं एक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. त्याच्यासाठी दुसरी कंडिशन जी दिलेली आहे त्याचा उपयोग करता येईल. दुसरी कंडिशन अशी दिली, इफ द डिजिट ऍट युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट ऍट टेन्स प्लेस. असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे युनिट प्लेसला जो डिजिट आहे अक्षर आपण घेतलं एक्स, तो टेन्स प्लेसच्या डिजिट पेक्षा 3 ने जास्त आहे. सो एक्स इज इक्वल टू टेन्स प्लेसला वाय आहे त्याच्यापेक्षा 3 ने जास्त आहे. सो एक्स वाय प्लस 3 होईल. तर ह्यातले वाय जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतले तर मायनस वाय होतील दॅट इज इक्वल टू 3. हे दुसरं इक्वेशन मिळालं. हे दोन्ही इक्वेशन सोडवू. याच्यामध्ये वायचं कोएफिशियंट सेम आहे, साइन वेगवेगळे आहेत, त्यामुळे यांची ऍडिशन करायची. सो इफ यू ऍड दिस टू दॅट इज ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, तर मग काय मिळेल? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 हे पहिलं इक्वेशन, प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 हे दुसरं इक्वेशन. या दोन्हीची ऍडिशन करायची. प्लस वाय ला मायनस वाय निघून जाईल. एक्स प्लस एक्स म्हणजेच 2x दॅट इज इक्वल टू 13 प्लस 3 16 मिळेल. सो एक्स इज इक्वल टू हे 2 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर छेदात जातील. सो 16/2 8. सो एक्स इज इक्वल टू 8 अँड वाय इज इक्वल टू, याच्यावरून वाय सुद्धा काढू शकतो कारण आपल्याला ओरिजिनल नंबर जर काढायचा असेल तर 10 प्लेसचा डिजिट आणि युनिट प्लेसचा डिजिट दोन्ही डिजिट्स आपल्याकडे असले पाहिजे. आता ही व्हॅल्यू एक्सची इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू ती ठेवली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 दॅट इज 8 प्लस वाय इज इक्वल टू 13. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 8. जर आपण राईट हँड साईडला घेतले तर मायनस 8 होतील. 13 मायनस 8 दॅट्स 5. सो y ची व्हॅल्यू 5 मिळेल. म्हणजेच युनिट प्लेसला असणार आहे 8, टेन्स प्लेसला असणार आहे 5, म्हणजे नंबर तयार होईल 58. सो दिस इज द नंबर. तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ओके, आता ह्या पद्धतीचा पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यावर आणखी काही क्वेश्चन आपण पुढच्या सेशन मध्ये पाहूया. हा सेशन आता इथे पण थांबू. थँक्स फॉर वॉचिंग.